मस्त ऊन चटकायला लागले. तसं उन्हात भारी वाटतं. लब्बू छोट तिला कधी काल मी त्याच्यासोबत चालू नव्हतं केलं का हम्म. तेव्हा आलेला होता. होय. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता वाजले 10:05 बाकी आहेत. आज भरपूर कामे, अजून बाहेर पण जायचे मार्केटमध्ये. त्याला अगोदर शाळेत सोडायचे. जादू थंडी कसली पडली आहे, खूप थंडी पडली. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे तर पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. नाक्यावर नाही जायचं बाळा, मेगामार्टमध्ये जायचं. कशासाठी? लब्बू छोट तिला कधी काल मी त्याच्यासोबत चालू नव्हतं केलं का हम्म. तेव्हा आलेला होता. होय. आणि तू दुसरा का नाही घातला मग? दुसरा का नाही घातला? अगं ते धुवाल टाकत आहे, ते घाण झालाय. होय. लय घाण. सो चला आत्ता रुद्रांशला शाळेत सोडलं, दूध घेतले. आता दूध गरम वगैरे करायचं आणि नंतर जायचं आहे मार्केटमध्ये. म्हणजे थोडंसं साहित्य आणायचं आहे. तर म्हटलं थोडंच आणायचं होतं, पण काय होतं रुद्रांशला घेऊन जायचं म्हटलं तर रस्त्याने खूप दंगा करतो, गाड्या वगैरे असतात भरपूर. तर म्हटलं आत्ता 10 वाजले, थोड्या वेळात म्हणजे 10 वाजता तसं उघडते शॉप वगैरे. तर म्हटलं पटकन त्याला घेऊन यावं. अजून घरातले धुणे भांडे सगळं काम राहिले, पण म्हटलं अगोदर थोडंसं साहित्य घेऊन यावं आणि मग आलं काही राहिलं तरी त्याला शाळेतनं घेऊन आलं पण आवरता येते. तर चला. सो रुद्रांशला शाळेत सोडलं, नंतर परत घरी गेले. परत बॅग घेतली, साहित्य आणायला पिशवी घेतली. परत काय होतं की गेल्या वेळेस आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा जे शॉपचं कार्ड आहे ते घरीच विसरलं. परत म्हटलं की मी म्हणजे घरी नव्हते जाणार, डायरेक्ट बॅग वगैरे रुद्रांशला शाळेत सोडले की ते तिकडे जाणार होते, पण कार्ड विसरलं. म्हणून म्हटलं चला आता घरी जाऊया. आणि काल जायचं होतं रात्री, ह्यांना सुट्टी होती. तर सुट्टी असल्यावर म्हणजे मंगळवारी सुट्टी असते आणि मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी असते. त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंच आणायचं, एवढ्या गर्दीसाठी 1-1, 1.5 तास कधी कधी थांबावं लागतं. त्याच्यामुळे म्हटलं आता शाळेत सोडलं की साहित्य आहे ते घेऊन यावं. सो 1:15 वाजले, म्हणून म्हटलं त्याला शाळेत घेऊन यावं. त्याला शाळेत सोडलं, तिथून नंतर घरी आल्याच्या नंतर मार्केटमध्ये पण गेले, तिथून पण थोडंसं साहित्य भरलं आणि आत्ता घरी आल्याच्या नंतर धुणं भांडी सगळी कामं केली आणि आत्ता चालले त्याला घ्यायला. मस्त ऊन चटकायला लागले. तसं उन्हात भारी वाटतं. सो मग त्याला मी शाळेतनं घेऊन आले. कधी कधी काय करतो की तो शाळेत जर रोल नाही खाल्ला तर मग घरी आल्याला खातो, किंवा रोल जर पूर्ण टिफिनमधला खाल्ला असेल तर शाळेतनं आल्यावर मग खात नाही. आणि मागली 2-3 दिवस झालं तो सारखं TV बघत होता, त्यामुळे त्याची झोप पण होत नव्हती. तर परत म्हटलं की आता ती पहिली तो शाळेतनं आला की झोपायचा, बराच वेळ झोपायचा, 2-3 तास तरी झोपायचा. तर आता परत म्हटलं ती रुटीन त्याची चालू करावीत, कारण की तब्येत पण डाऊन होती, झोप वगैरे नाही झाल्यावर आणि संध्याकाळी पण लवकर झोपत नाही. दुपारी नाही झोपला तरी संध्याकाळी अजिबात झोपत नाही. तर म्हणून म्हटलं की आता ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावीत. तर ही रेसिपी मी तशी सकाळीच बनवलेली आहे, जवसाची चटणी. पण सकाळी एवढी घाई असती की खूपच, म्हणजे सकाळी सगळं आवरायचं, ह्याचं टिफिनला करायचं, त्यांचा टिफिन भरून द्यायचा. तर मग मी ह्याच्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते. मी घेतलेलं आहे जवस. रुद्रांशला जवसाची चटणी खूप आवडती. मी ह्याच्या अगोदर पण 2-3 वेळेस बनवली होती, पण ती आपली साधी बनवली होती, म्हणजे आपण जशी रेग्युलर बनवतो तशी. तर ह्यावेळेस मला थोडीशी वेगळी बनवूयात.
तर त्याला सारखं म्हणजे मी चटणी बनवून ठेवली ना की तो कधी पण म्हणतो की मम्मी मला चटणी चपातीच दे. शाळेत जाताना कधी कधी म्हणतो किंवा संध्याकाळी, म्हणजे त्याला जास्त भाज्या नाहीत आवडत तरी पण मी त्याला म्हणजे खाऊ घालते. जास्त आवडत नाही तरी पण एक चटणी जरी दिली तर एक चटणीचा घास, मग नंतर एक भाजीचा घास असं. तर मग मी काय केलं की जी जवसाची चटणी आहे ते जवस थोडंसं भाजलं, त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालते थोडेसे. तर मी ह्यावेळेस शेंगदाणे न घालता त्याच्यामध्ये घातलेला आहे बदाम. ते दोन्ही छान भाजून घेतलं. एक कांडी लसणाची घेतली, एक कांडी लसण घेतला, त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं जवस, बदाम, लसणाची कांडी, थोडंसं मीठ आणि तिखट, हे आपल्याला सगळं जवस आहे ते थोडंसं गार होऊ द्यायचं भाजून घेतल्याच्या नंतर आणि मिक्सरला फिरवायचं. अगदी सोप्या पद्धतीमध्ये चटणी तयार होती. आणि लहान मुलांना म्हणजे मी अगोदर म्हणजे तेल वगैरेच देते अजून त्याला, पण आता म्हणते की त्याच्यामध्ये तूप टाकत जाऊया थोडंसं चटणीमध्ये, म्हणजे आता टेस्ट कशी लागेल ते नाही मला माहीत आहे. आणि मग सकाळी चटणी पण बनवली आणि मग ह्याला अगोदर मी साखर आणि तूप द्यायची रोलला, म्हणजे त्याला साखर तुपाचा रोल खूप आवडतो. पण परत म्हटलं की साखर पण नको आता, म्हणून आज पहिल्यांदाच मी अशी गूळ आणि तूप लावून त्याला रोल देते. आणि तो शाळेत म्हणजे त्याला शाळेत दिला आणि त्याला रोज विचारावं लागतं की शाळेत आल्यावर तुला आजचा टिफिन आवडला का, आजचा रोल आवडला का. भाज्या वगैरे त्याला नाही जास्त आवडत, पण फ्लावरच्या भाजीचा एक रोल त्याला खूप आवडतो, बटाट्याचा एक आवडतो. बाकी मुगाची भाजी वगैरे दुसऱ्या चावळ्याची भाजीचा वगैरे बनवला ना त्याला अजिबात नाही आवडत आहे. तर म्हटलं हा जर त्याला रोल आवडला आज गूळ आणि तूप टाकून, तर मग 8 दिवसातनं फिक्स 2दा तरी हा रोल द्यायचा. तर त्याला पण रोल खूप आवडला. आणि मेन म्हणजे चांगलं पण आहे गूळ तूप. आणि मी शेंगदाणे आणि गुळाचे पण लाडू बनवणार आहे, म्हणजे कधी कधी ना त्याची पण पोळी बनवली तर ती पण त्याला खूप जास्त आवडते.